आज ना मी बिना मसाल्याचं ना अंड्याचं कालवण किंवा तुम्हाला काय वाटेल ते म्हणा, मी ना अंड्याचं सारच म्हणते आमच्याकडं, तेच बनवलं होतं. त्याआधी ना अहो गेले होते आज पार्टीला, म्हणजे त्यांचं काही ऑफिस स्टॉप होतं ना, ते सगळे मिळून गेले होते आणि त्याच्यातून उरलेला बाजार जो आला होता ना, त्याच्यातून अंडीसुद्धा 1 डझन होती, तेल, दही आणि काही मसालेसुद्धा घेऊन आले होते आणि टोमॅटोसुद्धा होते. मग त्याच्यामधलीच ना अंडी मी शिजवायला घालणार होते. 1 अंडं फुटलं होतं, मग बाजूला काढले आणि आमच्या तिघांसाठी ना 3 अंडी शिजवायला घातली होती एक साईडला. आणि फुटलेल्या अंड्याचं ना आमलेट करण्यासाठी ना एक साईडला ते सुद्धा फेटून घेतलं. फक्त ना त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि कोथिंबीर इतकंच घालून ना फ्राय करायला घेतलं आणि असं केलं बाळाला भरपूर आवडतं. नंतर ना कालवण्यासाठी ना 1 कांदा, टोमॅटो दोन्हीसुद्धा ना फोडणी करून घेतली आणि चांगलं ते मॅश म्हणजे चांगलं भाजून घेऊन त्याच्यामध्ये असलेले काही मसाले ॲड केले. पाणी ओतून उकळी काढून घेतली. नंतर ना शिजवलेली अंडी ना मधून 2 भाग करून ना तीसुद्धा त्याच्यामध्ये सोडून दिली आणि तीसुद्धा शिजवून घेतलं थोडा वेळ. नंतर ना थोडं कोथिंबीर आणि सोलंसुद्धा आंबटपणा येण्यासाठी ना थोडी टेस्ट छान येते आंबटपणा आल्यामुळे ना ते सुद्धा टाकून घेतलं, कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली आणि असं फायनल टेक्स्चर ना असं काही आला होता आणि त्याला बघितल्याबरोबरच ना तोंडाला पाणी सुटलं होतं. इतकं छान टेक्स्चर आला होता आणि मग ना जेवण करायला घेतलं होतं. आणि असं झाला होता आजचा म्हणजे अंडा कढीचा बेत. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.